Hello, dear students and parents. Myself, Dr. Sagar Jadhav, founder and CEO of Bright Future Education Group. तर आज आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे MP मध्ये BMS आणि BHMS चा शेवटचा राऊंड अनाऊन्स झालाय. बघा, ही सर्व विद्यार्थ्यांसाठी शेवटची मुवमेंट आहे. या मुवमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कुठे ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं म्हणजे लास्ट डेट 10 तारीख आहे. तर ऑलमोस्ट कर्नाटका असो, पंजाब असो, मध्य प्रदेश असो, UP असो, प्रत्येक ठिकाणी हा शेवटचा राऊंड म्हणून अनाऊन्स झालेला आहे किंवा महाराष्ट्र पण असो, महाराष्ट्रामध्येही शेवटचा राऊंड म्हणून अनाऊन्स झालेला आहे. तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स आहेत की नेमकी एमपीची जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होते. बघा, मध्य प्रदेशमध्ये BMS चा शेवटचा राऊंड अनाऊन्स झालाय. तर तो राऊंड कशा पद्धतीने होतो त्याच्याबद्दल मी पूर्ण एक्सप्लेनेशन देणार आहे या व्हिडिओमध्ये. कारण हा राऊंड नॉर्मल राऊंड सारखा नाहीये. हा शेवटचा राऊंड असल्यामुळे त्याची प्रोसेस पूर्ण ऑनलाईन होणार आहे. त्याची रजिस्ट्रेशन होणार, त्याचं व्हेरिफिकेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्ट करावा लागेल. कॉलेजला रिपोर्ट केल्यानंतर ऍक्च्युअल काय घडतं याच्याबद्दल आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर वन बाय वन आपण स्टार्ट करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आजचं लाईव्ह येण्याचं रिझन मी तुम्हाला सांगून दिलंय की राऊंड ऑनलाईन होणार की ऑफलाईन, एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे, डेडलाईन काय आहे. डेडलाईन तर 10 तारीख ऑलरेडी सांगितले. डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत यासाठी कम्युनिटी ग्रुप जॉईन करून ठेवा. आणि कमी मार्क्स असतील तर काय चान्सेस बनू शकतात यावरती आपण प्रॉपर डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत, की डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. आणि महत्वाची गोष्ट की स्टुडंटला काही मिस्टेक्स होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे यावरतीही आपण सर्व डिस्कशन करणार आहोत. कारण जी सिच्युएशन आहे, तर हा शेवटचा राऊंड आहे आणि शेवटचा राऊंड असल्यामुळं विद्यार्थ्यांना सर्वांना कन्फ्युजन आहे, कुठे कुठे रजिस्ट्रेशन करायचं, आमचं वर्ष तर वाया जाणार नाही, या सर्व गोष्टींचं स्टुडंटचं कन्फ्युजन चाललंय. तर आपण ऍक्च्युअल प्रोसेस वरती येऊया. बघा, ऑलरेडी तिथलं शेड्यूल आलेलं आहे. शेड्यूलमध्ये 1 तारखेला शेड्यूल अनाऊन्स झालेलं आहे, म्हणजे काल 1 डिसेंबरला शेड्यूल अनाऊन्स झालं. तर या शेड्यूलमध्ये त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे, जसं नॉर्मल पहिले राऊंड झाले तशा पद्धतीने. स्टुडंट न्यू पंजीकरण, ऑनलाईन पंजीकरण इज मॅन्डेटरी फॉर 3 डिसेंबर, म्हणजे 3 डिसेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सेकंड त्यांची प्रोसिजर असते ती म्हणजे अभिलेखा सत्यापन. तर हे अभिलेख सत्यापन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. बघा, प्रत्येक राऊंडला कर्नाटक म्हणजे मध्य प्रदेशचं प्रत्येक राऊंडमध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल, एकदा जेव्हा तुम्ही 85% रजिस्ट्रेशन करता, तर त्या टायमाला तुम्हाला काही स्पेसिफिक सेंटर दिलेले आहे. 4 ते 5 सेंटर्स मिळतात. त्या सेंटरवरती जाऊन तुमचे पूर्ण डॉक्युमेंट्स क्रॉस चेक करावे लागतात. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स फॉर्म भरताना जे अपलोड करता ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे शो करावं लागतं. हे तर नॉर्मल प्रोसिजर झाली. म्हणजे MP मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इज मॅन्डेटरी. त्यानंतर पुढे काय होणार? पुढे होणार आहे रिक्त सीटो की स्थिती, म्हणजे ज्या वेकंट सीट आहेत त्या वेकंट सीटची इन्फॉर्मेशन ते 5 डिसेंबरला देणार आहे. त्याच दिवशी ते मेरिट लिस्टही प्रकाशन करणार आहेत. म्हणजे जे स्टुडंटनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं किंवा जे जुने स्टुडंट आहेत तेही या मेरिट लिस्टमध्ये हे दिसून जाणार मेरिट लिस्टमध्ये. त्यानंतर कोणते विद्यार्थी पात्र आहेत, म्हणजे कोणते विद्यार्थी, त्याच्यानंतर त्याच दिवशी एक परत तिसरी लिस्ट येणार आहे, म्हणजे कोणते विद्यार्थी पात्र आहेत की ह्या राऊंडमध्ये ते पार्टिसिपेट करू शकतात, चॉईस फिलिंग करू शकतात. त्यानंतर 6 तारखेला विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे. बघा, यापर्यंत ही जी स्टेप आली चॉईस फिलिंग पर्यंत, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. चॉईस फिलिंग, एडिटिंग, लॉकिंग या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. त्या 6 तारखेपर्यंत चालणार आहे. तर यानंतर काय होणार आहे बघा, महाविद्यालय मेरिट सूची का प्रकाशन. सो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पॉइंट नंबर 9. तर हा पॉइंट नंबर 9 म्हणजे काय, तर जसं पहिलं कसं होतं तर डायरेक्ट रिझल्ट ऑनलाईन पब्लिश व्हायचा, पण आता तसं नाही होणार आहे. आता काय होणार आहे, प्रत्येक कॉलेज वाईज विद्यार्थ्यांना काय भेटणार आहे, म्हणजे एक कॉलेज आहे, या कॉलेजचं जर तुम्ही चॉईस फिलिंग केलंय, समजा तुम्ही 10 कॉलेजेसचे चॉईस फिलिंग केले, तर तुम्ही जर ग्रीन झोन मध्ये असणार, तिथे काय असतं ग्रीन झोन आणि नॉर्मल झोन, हे जर ह्या जर तुम्हाला ग्रीन झोन ही कन्सेप्ट समजली पाहिजे. ग्रीन झोन म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये येणे, म्हणजे तुम्ही त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशनसाठी पार्टिसिपेट करू शकता. याचा अर्थ असा होतो की तुम्ही ग्रीन झोन मध्ये आला म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं नाही. समजा एका कॉलेजला ग्रीन झोनसाठी 100 स्टुडंटचे नावं दिले. सगळेच स्टुडंट त्या कॉलेजला व्हिजिट करून आणि रिपोर्ट करता का? नाही. त्यापैकी 15 ते 20 स्टुडंट किंवा 25 स्टुडंट त्या कॉलेजला रिपोर्टिंग करता आणि त्या रिपोर्टिंग केलेल्या स्टुडंटची मेरिट लिस्ट लागते. म्हणजे
समजा एक स्टुडंट आहे त्याचे 200 मार्क्स आहे, दुसरा स्टुडंट आहे त्याचे 300 मार्क्स आहे. त्या सर्व स्टुडंटनी तिथे रिपोर्टिंग केलं. तर रिपोर्टिंग केल्यानंतर जी मेरिट लिस्ट लागते तर ती कशा पद्धतीने लागते बघा. मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात जास्त हाय स्कोरवाला 300 स्कोरवाला विद्यार्थी वरती, त्याच्यानंतर कमी स्कोरवाला विद्यार्थी त्याच्या खाली, अशा पद्धतीने मेरिट लिस्ट लागते. आणि समजा त्या कॉलेजमध्ये 25 लोकांनी व्हिजिट केलं, मेरिट लिस्टमध्ये नाव 25 लोकांचं आहे, बट त्या कॉलेजमध्ये 5च जागा आहेत, तर त्या 5 जागांना ऍडमिशन कशा पद्धतीने दिलं जातं बघा. सगळ्यात वरती मेरिट लिस्टमध्ये सगळ्यात पहिले 5 मुलांना कॉलेजला ऍडमिशन देण्याची रूल आहे. तर याला म्हणतात कॉलेज लेवल काउन्सिलिंग. ही वाली कन्सेप्ट इथे ठिकाणी होते. तर मग यामध्ये रिपोर्टिंग करायची. मग तुम्ही ज्या दिवशी तुमचं मेरिट लिस्ट लागणार आहे त्या दिवशी तुम्ही ऑलरेडी भोपाळमध्ये असणार आहे किंवा ज्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये असणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी 8 तारखेला. तर 8 तारखेला तुम्हाला लगेच पेमेंट करून तुमचं रिपोर्टिंग करून सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे करू शकता. दिस इज द ऍक्च्युअल प्रोसिजर. या प्रोसिजरमध्ये चेंज कशा पद्धतीने होऊ शकतं बघा. एमपी आहे, एमपी मध्ये शेवटच्या राऊंडमध्ये काहीही होऊ शकतं. खूप सारे विद्यार्थी कॉलेजला व्हिजिट पण नाही करत, त्यांचं ग्रीन झोन मध्ये नाव आलं तर एका विद्यार्थी एकाच कॉलेजला रिपोर्ट करू शकतो. चॉईस फिलिंग करताना तो सगळे 30 ते 30 कॉलेजेसची चॉईस फिलिंग करू शकतो. बट रिपोर्ट करताना तो एकाच कॉलेजला रिपोर्ट करू शकतो, एकाच कॉलेजमध्ये त्याचं मेरिट लिस्टमध्ये नाव येतं. तर त्यामुळं खूप साऱ्या कॉलेजेसला सीट व्हॅकंट राहू शकतात. सो कोणत्या कॉलेजला सगळ्यात जास्त सीट आहे तर त्या कॉलेजकडे लक्ष ठेवून आणि तुमचं मेरिट लिस्टमध्ये जर ग्रीन झोन मध्ये तुम्ही जर तिथे असाल तर तुम्ही कॉलेजला जाणं गरजेचं आहे. बट या राऊंड मध्ये खूप सारे प्रॉब्लेम पण आहेत. म्हणजे कॉलेजवाल्यांनी डोनेशन मागणे किंवा या सगळ्या गोष्टीही कॉलेजमध्ये या राऊंड मध्ये होतात. सो विद्यार्थ्यांना त्याही बाबतीत अपडेट राहणं गरजेचं आहे. कॉलेजवाल्यांसोबत आधीच बोलून घेऊन आणि तुमचं जर त्यांचं जर काही मॅनेजमेंट सीट देण्याचं जर काहीतरी धोरण असेल, तुम्हाला मॅनेजमेंट सीट द्यायचं जर काही हे असेल, तर तुम्ही त्या पद्धतीने कॉलेजवाल्यांशी आधी बोलून घेणे. कारण शेवटचा राऊंड जर म्हणाल तर हा कॉलेज लेवलच म्हणायचा झाला. तर हा 100% कॉलेज लेवलच राऊंड आहे. फक्त याला ऑनलाईन मोडमध्ये 75% ऑनलाईन आहे, बाकी 25% ऑफलाईन आहे. सो ऑलमोस्ट या राऊंड मधले ऍडमिशन हे कॉलेजवाल्यांच्या हातामध्ये असतात. बट काही ठिकाणी काही कॉलेजवाले त्यांच्या हातामध्ये न घेता ते जसं मेरिट लिस्ट लागणार तशा पद्धतीने पण ऍडमिशन करू शकता. सो या राऊंडसाठी जर विद्यार्थ्यांनी इच्छुक जर असाल तर तुम्ही चॉईस फिलिंग करणं, तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ही सगळी प्रोसिजर समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्हाला काही जर डाऊट जर असतील तर आमच्या टीम बरोबर कॉन्टॅक्ट करून आणि हे डाऊट्स पूर्ण क्लिअर करू शकता. आम्ही स्वतःही पेड काउन्सिलिंगही करतो एमपी साठी, मध्य प्रदेशसाठी. कशा पद्धतीने ऍडमिशन प्रोसिजर केली जाते, फॉर्म भरणे, चॉईस फिलिंग करणे, त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गायडन्स करणे, या सगळ्या गोष्टींसाठी आमची पेड काउन्सिलिंगही अवेलेबल आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, हा झालं एमपीची ऍक्च्युअल प्रोसिजर. आता या प्रोसिजरद्वारे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटतात. लास्ट इयरही ही प्रोसिजर झाली होती आणि लास्ट इयरही विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलं होतं. सो तुम्हालाही जर ऍडमिशन जर घ्यायचं असेल या प्रोसिजरद्वारे तर तुम्ही नक्की एमपीचा फॉर्म भरणे गरजेचं आहे आणि चॉईस फिलिंगही करणं गरजेचं आहे. तरच तुमचं ग्रीन झोन मध्ये नाव येणार आहे. तर आपण या व्हिडिओला इथंच संपूया, लाईव्ह शोला. आणि याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी काही क्वेश्चन जर असतील तर तुम्ही मेसेज ड्रॉप करू शकता. त्यामध्ये आम्ही तुम्हाला मेसेजला रिप्लाय करून देतो. सर रिवाइज कट ऑफ अभी तक कुछ भी नहीं आया है. सो सॉरी, रिवाइज कट ऑफ का अभी तक कुछ भी नहीं है. स्कॉलरशिप मिलता है क्या? स्कॉलरशिप का मैंने पहिले ही बोला था. सॉरी, स्कॉलरशिप साठी मी पहिलेच बोललो होतो. तुम्ही समाज कल्याणला कॉन्टॅक्ट करून आणि तुमच्या स्कॉलरशिप साठी अप्लाय करू शकता. त्यानंतर रिवाइज कट ऑफ. सो सॉरी, रिवाइज कट ऑफचं अजून कुठलंही काहीच नाही आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, रिवाइज कट ऑफ होणार की नाही याच्यावरती अजून क्वेश्चन मार्क आहे. जर व्हायचा असता तर तो आजच झाला असता. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये किती मार्क्स वरती बीएमएस भेटेल? महाराष्ट्रामध्ये मार्क्स वरती बीएमएस भेटेल. आज महाराष्ट्राचं सीट मॅट्रिक्स येणार आहे. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मी स्पेशली वन टाइम अजून एकदा लाईव्ह येऊन आणि प्रॉपरली आन्सर करणार आहे की या सीट मॅट्रिक्स वरती तुम्हाला कुठे ऍडमिशन भेटणार आहे, कशा पद्धतीने भेटणार आहे, कट ऑफ किती कमी येणार आहे, हे सर्व एक्सप्लेन करणार आहे. आता ऍडमिशन भेटेल का? आता ऍडमिशन भेटणं अवघड आहे. डिपेंड ऑन मार्क्स. सीट मॅट्रिक्स आल्यानंतर आम्ही कट ऑफ वगैरे सर्व सांगणार आहोत. आणि ज्याही विद्यार्थ्यांना काही क्वेश्चन असतील एमपी बद्दल किंवा काही असेल तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती कॉल करून आणि तुमचं पूर्ण डिटेल्स, तुम्हाला पूर्ण काय प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हे घेऊ शकता. थँक्यू सो मच. आणि
आज महाराष्ट्राचाही सीट मॅट्रिक्स येण्याची शक्यता आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात जर काउन्सिलिंग करायची असेल किंवा प्रिडिक्शन पाहिजे असेल, तर काय तुमचा नंबर लागू शकतो की नाही लागू शकत, तुम्ही काय करायला हवं? यासाठी जर आज परत जर दुसरं जर सीट मॅट्रिक्स जर आलं महाराष्ट्राचं, तर नक्कीच दुसऱ्या लाईव्हला तुम्ही नक्की जॉइन करा, म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. थँक सो मच.